पदाधिकारी असायच्या आधी मी एक सामान्य नागरिक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. पण तो मतदानाचा अधिकार आपल्याकडून जर कोणी हिसकावून घेत असेल तर काय करणार? सामान्य माणूस अशा परिस्थितीत काय करणार? सातारा जिल्ह्यात आता झालेल्या झेडपी निवडणुकीत जे सदस्य निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळेस त्या सदस्यांच्या मतदानाच्या वेळेस सदस्यांना मारहाण झाली, मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं, सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तात्पुरती अटक दाखवून त्यांना मारहाण केली, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांना धक्काबुक्की करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. झेडपीच्या निवडणूक प्रक्रियेत झेडपीच्या इमारतीत किंवा त्या प्रिमायसेसमध्ये झेडपी सदस्य, पोलीस, मंत्री, आमदार यांच्या व्यतिरिक्त कोणालाही तिथे अलाउड नव्हतं, एंट्री नव्हती. तरी सुद्धा बिना वर्दीतील अंदाजे 100 पोलीस, परत भाजपचे नगरसेवक किंवा पदाधिकारी हे त्या प्रिमायसेसमध्ये कशासाठी आले, त्यांना कुणी आणलं? त्या पदाधिकाऱ्यांनी, त्या बिनावर्दीतील पोलिसांनी आमदार शंभूराज देसाई, मकरंद आबा पाटील यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्या गर्दीत त्या काही होऊ शकलं असतं जर त्यांचं रक्त सांडलं गेलं. त्या पालकमंत्र्यांचं रक्त सांडलं गेलं. त्यामुळे मी आज इथं विभागीय आयुक्तांना माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन द्यायला आलो होतो. त्यांना निवेदन दिलं की पालकमंत्र्यांवर ज्यांनी धक्काबुक्की केली, जीवघेणा हल्ला केला किंवा जे तिथं विनाकारण झेडपीच्या त्या आवारात आले, सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. पोलीस अधीक्षक, पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी हे सर्व त्या सगळ्यांशी सामील होते. सत्ताधारी पक्षाच्या हे घरगडे आहेत का? पालकमंत्री आमचे बोलले की यांनी घरगड्यासारखं काम केलं, तर हे खरोखरच घरगडी आहेत. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, एसपींशी बोललो, ते आम्हाला काही दाद देत नाहीत. आम्हाला तिथं ते हे सगळे विकले गेलेले आहेत, सत्ताधाऱ्यांकडून हे सगळे विकले गेलेले आहेत. त्यामुळं आज विभागीय आयुक्तांना इथे येऊन निवेदन दिलं की यांच्यावर जर तात्काळ कारवाई झाली नाही तर येत्या 2 दिवसात आम्ही उपोषणाला बसणार आहोत. उपोषणानंतरही जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही आत्मदहन करणार आहोत. जर यांना दबाव तंत्र वापरून, मारहाण करून किंवा मंत्र्यांना धक्काबुक्की करून यांना जर सत्ता स्थापन करायची होती तर मतदान कशासाठी केलं? मग मतदान कशासाठी घ्यायचं? जर तुम्हाला सत्ता स्थापन करायची असेल, तुम्हाला जर तुमच्या ताकदीच्या जोरावर प्रशासनाला विकत घेऊन जर तुम्हाला सत्ता स्थापन करायची आहे तर तुम्ही मतदान घेऊच नका. हे येडेचाळे मतदानाची करूच नका. कशासाठी हे करता? माणसांना, लोकांना वेड्यात काढण्याची धंदे आहेत हे. जर तुम्हाला या गोष्टी पटत असतील की बाबा मंत्र्यांना मारहाण करून, सदस्यांना मारहाण करून त्यांना एखाद्या पक्षाला वोट करा, मतदान करा, तुम्ही जर दबाव टाकत असाल तर हे कितपत योग्य आहे? जर शंभूराज देसाई साहेब यांचं तिथं रक्त सांडलं गेलं, त्यांचं रक्त सांडलं गेलं, त्यामुळं आज मी माझ्या रक्तानं त्यांना विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे. जर आज त्यांना न्याय मिळाला नाही, जर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक होऊन त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर 100% आत्मदहन करणार आहे.